अमरावतीच्या राजकमल चौकात प्रकल्पग्रस्तांकडून जल्लोष करण्यात आला। महायुती सरकारने विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या मागण्या पूर्ण केल्याने अमरावतीत जल्लोष करण्यात आलाय। गेल्या 10 वर्षापासून विदर्भ प्रकल्पग्रस्त बळीराजा संघर्ष समिती आपल्या मागण्यांसाठी विविध आंदोलन करीत होते। गेल्या वर्षी दिवाळी अधिवेशनात त्यांनी रस्त्यावर रात्र काढून सरकारला मागण्या मान्य करण्यास माग पाडले होते। महायुतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषणा करीत विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीच्या मागण्या मान्य केल्यात। त्यामुळे विदर्भ बळीराजा समितीने एकमेकांवर गुलाल उधळून नाचत गाजत महायुती सरकारचे आभार मानले। भाजपचे आमदार प्रताप अडसळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्या रिटर्न घेतल्या। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मनोज चव्हाण यांनी दिली आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज। याच्यामध्ये या अमरावती जिल्ह्यातल्याच नव्हे तर जवळपास विदर्भातल्या बऱ्याच आमदार महोदयांनी आम्हाला आमचे मुद्दे सभागृहामध्ये मांडले आणि आम्हाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी सुद्धा मांडली। विशेष करून रविभाऊ राणांना सुद्धा आम्हाला याच्यामध्ये चांगली मदत केलेली आहे। आमच्या जिल्ह्यातल्या सगळेच आमदार म्हणजे बच्चू कडू असतील, सूर्यकांत ठाकरे असतील किंवा बळवंतरावजी असतील, अमित धनाग असतील, तर सर्व आमदारांनी आमचे मुद्दे सभागृहात मांडले। परंतु न्याय मात्र महायुती सरकारने दिला। महायुती सरकारचे संपूर्ण विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं शतशः आम्ही आभार मानतो आणि प्रताप दादाला खूप खूप धन्यवाद देतो।